कोण? माईसाहेब, मी भांडारकर आणि गोखले. अगो बाई, नमस्कार करतो. यशस्वी व्हा, सुखी राहा. बरे झाले आपणच आलात. मी आपल्याला निरोप धाडणारच होते. रमाबाईंनी ठीक आहेत ना? माणूस मृतवत झाले की मग ते ठीक आहे का नाही काय म्हणावे. माधव गेला त्या क्षणी रमाची सुन्न झाली. ती आज तागायत तशीच आहे हो. माईसाहेब, वास्तविक यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. हे होणारच होते. त्या दोघांचे एकरूपत्वच मुळे खरोखरच विलक्षण होते. हो, सारा हिंदुस्थान अद्याप या धक्क्यातून सावरला नाही. पण रमाबाई तर त्यांची सध्याची स्थिती स्वाभाविकच म्हणावयास हवी. हे सगळे खरे आहे, पण यातून तिने बाहेर यावं असंच हवे हो. माझ्याच्याने तिचे हे शून्यवत जगणे अगदी बघवत नाहीये. आपण तरी वडीलपणाने 4 शब्द ती समजवावे, म्हणजे ती थोडी तरी भानावर येईल. याकरिता आपल्याला निरोप धाडणार होते मी. आम्ही भेटू शकतो का त्यांना? मी विचारते तीच. आपण बसावे. आलेच मी. आई, ते मी चुकून. आई, काय झालं? माझ्या हातून सुद्धा एकदा अशीच शाई सांडली होती. तेव्हा स्वतः ती रमे, अगो शांत हो. अगो अगो, पावलो पावली यायची तू आठवण. पण काय करायचं आता? त्या देवाने तूच मागे ठेवले आहे. त्या मागे त्याचा काहीतरी हेतू असेलच ना गो. रमे, अगो किती दिवस अशी हेलपाटत राहणार आहेस गो? स्वतःच असे कोंडून घेऊन राहिलीस ना तर दिवा भीतासारखे होईल. हे बघ, बाहेर पड. घरातल्या 4 चौघात मिसळायला सुरुवात कर. अगो, तू या खोलीच्या बाहेरच पडत नाहीयेस. स्वतःशिवाय सारे काही शून्य आहे हो बाई. आई निघत यातून पाय माझा. या तस्बिरीकडे पाहते म्हणून जिवंत आहे इतके. रमे, काय बोलू मी तरी बाळा? समजते हो, सारे समजते मस्त. आणि ज्या समजते ते असंच सारे कठीण असते. हे पहा, भांडारकर आणि गोपाळकृष्ण गोखले आले आहेत तुला भेटावयास. त्यांना भेटून घे. 4 शब्द बोल त्यांच्याशी. हलके वाटेल हो तूस. अगो, माधवाची अगदी जवळची माणसे आहेत ना ती. नाही रमे, अगो असे काय करतेस?
अगं त्याच असे परत पाठविले तर अपमान केल्यासारखे नाही का व्हायचे? नाही, त्यांस वर पाठवाल. बरे, पाठवते. तू बैस. सखूबाई, चला तुमचे हात धुवून देते. आणि हे अगो ते पांडू करीत स्वच्छ. चल तू चल. ओ लक्ष्मी, लक्ष कुठे आहे तुझे? ढवळ ढवळ ते जरा. सुभद्रा काकू, नाही म्हणजे रमावैनींना भेटायला पाहुणे आल्यात. माई साहेबांनी निरोप धाडलाय की फराळाचं वर माडीवरच पाठवा आणि हा कोरडा फराळ पाठवा. देते हो देते. सरबराई करायला आम्ही आहोतच. या हिंदुस्थानाच्या पुढारी, तेव्हा सल्ला मसलत करायला माणसे येतात. सरबराई हवीच हो, देते. आम्ही आहोत ना, सासवा जावा अगदी हात जोडून हुकमाची वाटच बघत असतो. देते. काय झाले? कसला आरडाओरडा सुरू आहे? अगो आरडा कसला माई? अगो आनंदाने गाणी म्हणतोय हो आम्ही. तुझी सून मोठी पुढारी नाही का झाली, तिला भेटायला माणसे येतात. मग त्यांच्या स्वागतासाठी ना आरत्या म्हणत होतो आम्ही. मी म्हणते माई, अगो ही माणसे येतात, त्यांना ठणकावून का नाही सांगितलेस तू की आम्ही हिला सोहळ्यात यायला मनाई केलीये, माडीवरच बस म्हणून सांगितले? हे सांगायच्या ऐवजी तू सरळ सरळ त्यांना वरती पाठविलेस. हा, अगो परक्या पुरुषाला वर पाठविलेस. काही रीत आहे का नाही? कळते का नाही तुला काही? मला जे कळते ते तुम्हास कळत नाही, हेच दुर्दैव आहे सुभद्राबाई. असो, तुम्हास फराळाचे जड जात असेल तर मी पाहते. उत्तम, घे बघ, तूच बघ हो सारे. जातेच कशी मी. वहिनी, आपल्या प्रिय व्यक्तींच्या चिरवियोगाचे दुःख खरे म्हणजे सांत्वनांच्या पलीकडेच असते. तुम्हाला आठवत असेल, माधवरावांना तर असे प्रसंग सोसणे फार म्हणजे फारच कठीण असत. सार्वजनिक काका गेल्यावर विष्णुशास्त्री पंडित, शंकर पंडित, चिंतामणी भट, इतकेच काय, भाऊसाहेब आणि ताई काकू गेल्यावरही माधवराव खचलेच होते. परंतु वहिनी, या दुःखास सामोरं जाण्यासाठी त्यांनी एक निराळाच मार्ग स्वीकारला होता. हे आले का तुमच्या ध्यानात? या दुःखांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी या दुःखांकडे पाठ फिरवली, होय ना? आठवते ना, त्यांनी स्वतःस अखंड कामात बुडवून घेतले होते. मग आता आपल्याला तेच करावयास हवे ना? तुम्ही तर त्यांच्या सहचरीही होतात आणि अनुगामिनीही. मग तुम्हासही त्यांचाच मार्ग
अनुसरायास हवा. पण कशी आणि कोठून सुरुवात करावी तेच कळत नाही, असेच ना? या विकल मनोवस्थेत तुम्हास तडकाफडकी काही करणे शक्य होणार नाही. परंतु एक कल्पना मनात येत आहे. मद्रास आणि अन्य अनेक ठिकाणी माधवरावांनी धर्मपर व्याख्याने दिली आहेत. अनेक सुंदर उपासनाही चालवल्या आहेत प्रार्थना समाजात. या साऱ्याचे एक संकलन केले पुस्तक रूपाने तर तो एक ऐतिहासिक आणि मौलिक ठेवा ठरेल. खरेच. आणि याविषयीचे वृत्तांत गोळा करण्यासाठी द्वारकानाथ वैद्यन इतकी योग्य व्यक्ती नाही कुणी. कृपा करून माझ्या बोलण्याने त्रास करून घेऊ नका. पण रमाबाईंनी माधवरावांच्या इतकी समाजहिताची आणि लोकोद्धाराची कळकळ क्वचितच कोणापाशी असेल. त्यांनी तुम्हासही हा वसा दिलेला आहे आणि आम्हास अभिमान वाटतो की तो तुम्ही समर्थपणे पेलला आहे. तेव्हा तो वसा आणि माधवरावांचा वारसा पुढे नेणे हे तुमचे कर्तव्यही आहे आणि जबाबदारीही. बहिणी, आज तातडीने तुम्हाला भेटावयास आलो कारण आज माधवरावांचा आवाज ऐकला आम्ही. अगदी प्रत्यक्षाप्रमाणे स्पष्ट जवळून मला म्हणाले, रमाबाई खंबीर आहेत पण त्या यावेळी मात्र हळव्या झाल्या असतील. त्यांना म्हणावे आम्ही सदैव आहोतच तुमच्यासोबत. तेव्हा दुःख आवरा आणि आल्या प्रसंगास सामोऱ्या जा. रमाबाईंनी माधवरावांनी इतके भरभरून दिले आहे आपल्याला की त्यांचा वियोग झाला आहे असे तरी कसे म्हणावे. आपल्या हृदयात आहेतच तेच आधार देतील तुम्हाला. आता मन शांत करा. माधवरावांचे अर्धवट राहिलेले कार्य आता आपल्यालाच मार्गी लावायचे आहे. त्यांच्या विचारांना आपण कार्याची जोड दिली तरच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. वहिनी साहेबांना पाहून मोठा धक्काच बसला. जणू त्या या जगात नाही तसेच वाटत होते. न्यायमूर्ती असताना वहिनी साहेब किती उत्साही आणि आनंदी असत. कामाचा झपाटा तर केवढा होता. गोखले, रमा वहिनी एका वटवृक्षाच्या छायेत होत्या. उणीपुरी 27 वर्ष. माधवरावांनी त्यांच्या आयुष्यात पिता, पती, गुरु, मित्र अशा साऱ्या भूमिका बजावल्या. एका मोठ्या वृक्षाच्या छायेत दुसरा वृक्ष वाढत नाही असे म्हणतात. पण येथे मात्र अपवाद होता. फक्त त्यांनी स्वतःला सावरावयास हवे. आणि आता वहिनी सावरतील त्या माधवरावांच्या स्मृतींमध्ये नेले. म्हणजेच त्यासाठीच मी त्यास माधवरावांची मद्रास येथील धर्मपर व्याख्याने, इतर ठिकाणची विवेचने, प्रार्थना समाजातील उपासनांचे वृत्तांत असे सारे एकत्र करून त्याच्या पुस्तकाच्या कामास सुरुवात करावयास सुचविले आहे. या कामात त्या गुंतल्या म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की हस्ताक्षराच्या आणि मुख्य म्हणजे विचारांच्या रूपाने माधवराव आपल्या जवळच आहेत.
काय झाले वहिनी? मी नुसताच डोळे मिटून बसलो आहे, ध्यान नाही लावले. बोला ना. मला वाटले पुन्हा काही तंटा उद्भवला आहे का? नाही नाही. हो, रमा या घरची मुक्त्यार असताना घरात तंटा होणे शक्यच नाहीये. माधवाप्रमाणे ती सुद्धा साऱ्यांना अगदी सांभाळून न्यायबुद्धीने वागते आहे. केशवपनाच्या बाबतीत हो, ही गोष्ट पचवणे मलाही थोडेसे जडच गेले. मन सवयींचे गुलाम असते, विचार करावयास तयार नसते. परंतु एक गोष्ट मला निश्चित ठाऊक आहे, रमेच्या मनात माधवाबद्दल निस्सीम आदर होता आहे. तेव्हा खरोखरीच प्राण गेला असता तरी तिने केशवपनास मान्यता दिली नसती. तिने माधवास शब्द दिला होता. खरे आहे तुमचे. आपण सारी सनातनी परंपरेत वाढलेली माणसे. रमेचे वागणे जड जायचेच आपल्यास. त्याच संदर्भात थोडेसे बोलावयाचे होते. बोला ना. राग मानू नका, पण सुभद्रा वहिनींचे वागणे अलीकडे जरा जास्तच टोकाला जाऊ लागले आहे. भांडारकरांशी वाद घालणे अगदी शोभले नाही हो त्यास. ही रीत नव्हे आपल्या घराची. मला आपले सारखे वाटत राहते. आता आपल्या साऱ्यांना एकत्र बांधून ठेवणारा माधव आपल्यात नाही, तेव्हा उगाच कोणत्याही कलहास निमंत्रण नको. घरातले वातावरण आधीच ताणलेले आहे, त्यात फाटाफुटीची भर नको. म्हणून मुद्दाम आपल्या कानावर घालते आहे. आले ध्यानात. तुम्ही निश्चिंत असा. मी पाहतो सुभद्रेकडे.